सोलापुरातील हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर शिवाजी शिंदे, सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे बोलत होते। डॉक्टर शिवाजी शिंदे म्हणाले की समाज माध्यमामुळे संवाद कमी झालाय। मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे। या भाषेमध्ये सांस्कृतिक ठेवा आहे। संतांनी मराठी भाषा घडवली आहे। विविध साहित्य प्रकाराने मराठी भाषा समृद्ध झाली आहे। शासनाचे सर्व पत्रव्यवहार मराठीतून झाले पाहिजेत। माय मराठीला राजभाषा म्हणून बळकट केले पाहिजे। समाज माध्यमांमुळे भाषेमधील शब्द लोप पावत चालले आहेत। तसेच रील्समुळे रिअल जीवन विसरत आहोत। त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे। माणसाच्या मनातील जिव्हाळा कमी होत चालला आहे। भाषा हे विचार विनिमयाचे आणि प्रकटीकरणाचे माध्यम आहे। भाषा संवर्धन करणे, ऊर्जित करणे, टिकवणे आणि त्याचा अभिमान बाळगणे ही आपली जबाबदारी आहे। मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण आपले मराठी चित्रपट, नाटक पाहिले पाहिजेत। तसेच मराठी पुस्तके विकत घेऊन वाचले पाहिजेत। मराठी भाषेमध्ये खूप संधी आहेत। दुभाषी, सूत्रसंचालक, निवेदक आणि अनुवादक इत्यादी। मराठी भाषेतून रोजगार निर्माण झाला पाहिजे। तसेच मराठी भाषा ज्ञानभाषेबरोबरच व्यवहाराचीही भाषा म्हणून ओळखली पाहिजे। यावेळी त्यांनी आपली जगाच्या पोशिंद्याने कसे जगावे आणि तुम्ही येणार आहात म्हणून या त्यांच्या प्रसिद्ध कविता सादर केल्या। मी काम करून राहिलो म्हणजे तू करतोयस का काम तुझं पूर्ण झालेलं आहे। कर्ता कर्म क्रियापदाचं तिथं काही तारतम्य नाही, पण ते बोलल्यानंतर आपल्याला जो गोडवा आहे तो गोडवा आपल्या मनामध्ये कायम ठसतो। साताऱ्याला, कोल्हापूरला गेलो। 2010-11 सोलापूरचे प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीनारायण बोल्ली सरांच्या हस्ते मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन आम्ही केलो। तेव्हापासून आजपर्यंत गेल्या 13 ते 14 वर्षांमध्ये सोलापूर शहरामध्ये अनेक साहित्यिक माय मराठी, साध मराठी, भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, साथ मराठी, जगण्याचा अर्थ मराठी, अशा मराठीचा आपल्याला गर्व असला पाहिजे। मराठीवर आपण प्रेम केलं पाहिजे। मराठीवर प्रेम असणाऱ्यांनी आपलं मत प्रकट केलं पाहिजे व मराठीचा प्रसार केला पाहिजे। सरांना मी सांगू इच्छितो की आम्ही आजच एक वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये जगावी म्हणून एक बक्षीस आपण दरवर्षी देतो। आज त्याचे इंटरव्ह्यूज आपण ठेवलेले आहेत। ज्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत त्या पुस्तकांचा इंटरव्ह्यू ठेवून आपण एक बक्षीस काढतो आणि आजच त्या या मराठी भाषा गौरव दिना दिवशी आपण साधून आणलेलं आहे की आज 2 ते प्राइजेस आपण काढणार आहोत। यावेळी व्यासपीठावरती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा, CA डॉक्टर सुनील इंगळे, प्राध्यापक कॅप्टन संदीप पाटील, प्राध्यापक अजित देवसाळे उपस्थित होते। यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा म्हणाले की कवी कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यामध्ये खूप मोठे योगदान आहे। आपण सर्वांनी मराठी भाषा जपली पाहिजे, तिचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे, भाषेवर प्रेम केले पाहिजे असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाची सुरुवात कुमारी वैष्णवी देशपांडे आणि कुमारी जयश्री पाटील हिने गायलेल्या मराठी अभिमान गीताने झाली। प्रास्ताविक CA डॉक्टर सुनील इंगळे यांनी केले। मान्यवरांचा परिचय कुमारी अक्षता घोडके हिने करून दिला, तर सूत्रसंचालन कुमारी तृप्ती पवार आणि कुमारी वैभवी देशपांडे हिने केले, तर आभार प्राध्यापक देवसाळे अजित यांनी मांडले। प्राध्यापक चेतन तुपकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला। यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।